मनःपूर्वक आभार की आपण मला ही अनमोल संधी दिली शिक्षकांबरोबर इंटरॅक्ट करण्याची आणि या माध्यमातून आता आपल्याला पुढे जायचंय. ऑलरेडी आपण खूप वेळ घेतलेला म्हणजे खूप टेक्निकल एररमुळे हे सगळं होतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. त्या अडचणींवर मात करून आपल्याला पुढे जायचंय. अ, आता सगळ्यांच्या समोर एक चांगला असं सुविचार म्हणता येईल किंवा एक टॅगलाईन म्हणता येईल की दिसते की वाचन हा केवळ आवाजाने शब्द उच्चारण्याचा नव्हे, तर समजून घेण्याचा आणि विचार करण्याचा प्रवास आहे. खरोखर हा प्रवास खूप सुंदर आहे. अ, आणि त्या प्रवासापर्यंत आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना न्यायचं आहे. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येस, येतोय येस. मॅडम, काही येतोय. अडचण नाहीये. ओके. ओके, ठीक आहे. तर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचं आपलं जे ध्येय आहे, की इयत्ता 2री ते 5वी च्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या सर्व ज्या क्षमता आहेत, त्या त्या कृती कार्यक्रमाअंतर्गत त्यांना आपण त्या प्राप्त करून दिल्या पाहिजेत. म्हणजे 2री ते 5वी च्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळं आहे. एन-ई-पी 2020 नुसार आपण पाहतोय खूप शिक्षणामध्ये बदल होत गेलेत आणि त्यासाठीचे आपल्या एस-सी-ई-आर-टी, एन-सी-ई-आर-टी, आपली जिल्हा परिषद, डायट, पंचायत समिती या सर्वांमार्फत जे प्रयत्न करण्यात येत आहेत, त्या सगळ्यांना ॲज अ शिक्षक म्हणून आपण सामील होणं खूप गरजेचं आहे. कारण हा सगळा आटापिटा मोस्ट ऑफ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एकूणच त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे शिक्षक आहे. आणि हे खूप मला छान वाटतंय, की सगळ्यांचा सुट्टीचा कालावधी आहे आणि हा चांगला इनिशिएटिव्ह होतोय. खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट आपण तो करतोय, की सुट्टीच्या कालावधीत जर आपण ट्रेनिंग घेतलं, म्हणजे प्रत्येक वेळी जे काही असतं, की सेशन सुरू झाल्यावर मोस्ट ऑफ ट्रेनिंग येतात. तेव्हा सगळ्यांची हेच असते, की शाळा सुरू झाली आता ट्रेनिंग नको. पण आता हा कालावधी खूप युटिलाइज छान झालाय. आपण सुट्टीच्या कालावधीत चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊ आणि विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे राबवता येईल. तर हा कृती कार्यक्रम सर्वांना माहिती आहे. त्या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता होत्या, अपेक्षित अध्ययन क्षमता, की ज्यांचं परिपत्रक आपल्या सगळ्यांना प्रॉपर पद्धतीने माहिती झालंय. इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वेगळे क्रायटेरियाज होते. सेम होते, फक्त प्रत्येकाला अध्ययन निष्पत्ती वेगवेगळ्या डिव्हाईड केलेल्या होत्या. जसं की वाचनावर 14 होत्या, लेखनावर 16 होत्या, संख्याज्ञानाच्या 11 होत्या आणि संख्यांवरील क्रियांच्या 13 होत्या. त्याच्यानंतर 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया याप्रमाणे होतं. हे आपल्याला चॅटबॉटवर नोंदवायचं होतं. आणि जे विद्यार्थी त्याच्यामध्ये मागे आहेत, त्यांना आपल्याला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं होतं. यासाठी म्हणजे आपल्याला वर्गातल्या सगळ्यात शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचंय. 100% विद्यार्थ्यांना या कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता ह्या प्राप्त झाल्या पाहिजेत. हे आपलं अंतिम ध्येय आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक डाएट मार्फत जो काही प्रयत्न केला जातोय, तो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातोय. तर आज आत्तापर्यंत जिल्हा परिषद ठाणेचं आज हे सत्र आहे 34वं सत्र आहे. तर या सत्रामध्ये आपण आज काहीतरी नवीन शिकूया. त्याला अजिबात वेळ लागणार नाही. ही पूर्ण पी खूप विस्तृत होती. अ, पण ठीक आहे. आपण हा टेक्निकल बाबी थोड्याशा मागे ठेवून डायरेक्टली आपण आपल्या आज विषयावर येऊया. की मी जे शिकवणार आहे तुम्हाला Canva, की Canvaचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचू शकतो. तर सदरचं सत्र हे एन-सी-आर-टीच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. पण आपण आज तुम्ही प्रॉपर माझ्यासोबत जरी त्याचे चालू-चालूमध्ये जरी प्रॅक्टिकल केलं, तरी तुम्हाला खूप छान प्रकारे Canvaचा वापर तुमच्या शिक्षणामध्ये करता येईल. म्हणजे शिक्षक खरंच कोणत्याही तंत्रज्ञानाला रिप्लेस करू नाही शकत. हे सगळ्यांनी कोव्हिडमध्ये अनुभवलं. पण शिक्षक हा एक सुलभक आहे. हे सातत्याने आपल्या यंत्रणेमार्फत आपल्याला सांगितलं गेलंय. पण कुठेतरी आपण वर्गात गेल्यावर आपल्याच शिक्षकाची भूमिका येतेच आणि 100% आपणच बडबड करत बसतो किंवा बोलत बसतो किंवा शिकवत बसतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण खरोखर शिक्षकाने फक्त सुलभकाचं काम करावं, बाकी काहीच करू नये. बाकीचं सगळं काम आपले विद्यार्थी करतात. ते कसं करता येईल त्याच्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून, टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून खूप सारी माध्यमं आहेत. आणि आपण आपलं काही नवीन क्रिएट करण्याची गरज नाहीये. ऑलरेडी जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे, ते आपल्याला फक्त कसं स्मार्टली वापरायचे हे आपल्याला कळलं पाहिजे.
तर आज आपण कॅनव्हाचा शिक्षणात आपण किती चांगल्या प्रकारे वापर करू शकतोय हे आपण पाहणार आहोत. तर आपण पाहूयात की कॅनव्हा मार्फत आपल्याला काय काय करता येईल. तर पहा 70,000हून जास्त कस्टमाइज एज्युकेशनल टेम्पलेट रेडी टू यूज यामध्ये आहेत. म्हणजे खूप सारे आहेत. आपल्याला त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरजच नाहीये. आपण त्यामार्फत एज्युकेशनल प्रेझेंटेशन करू शकतो, पोस्टर्स तयार करू शकतो, ग्रुप वर्क ॲक्टिव्हिटीज करू शकतो, इन्फोग्राफिक क्रिएट करू शकतो, एस-सी-एल ॲक्टिव्हिटीज करू शकतो, स्टुडंट्स व्हिडिओ करू शकतो, कॉमिक स्क्रिप्ट स्टोरी बुक्स करू शकतो, न्यूजलेटर करू शकतो आणि बरंच काही. ते आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं हे सेफ आहे विद्यार्थ्यांसाठी. आज जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे अ, होत राहतात क्रायसिस. जसं की आत्ता आपण ज्या क्रायसिस बरोबर डील करतोय, तो एक मोठा मुद्दा आहे. पण यापूर्वी 5 वर्षांपूर्वी आपण एक खूप मोठ्या संकटातून सामोरे गेलो, की जो कोव्हिडचा काळ होता. आणि त्या काळामध्ये ऑनलाईन माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागल्या. तर आताही आपल्याला काहीतरी तेच करायचंय. अ, तर पहा Canvaच्या माध्यमातून आपल्याला इतक्या सगळ्या प्रकारे तुम्हाला आता जे स्क्रीनवर दिसतायत, इतक्या सगळ्या प्रकारे तुम्ही शैक्षणिक साहित्य बनवू शकता आणि ते एकदम प्रॉपरली विद्यार्थ्यांपर्यंत मांडू शकता. मी स्लाईड शो बंद करते आणि डायरेक्टली आपण प्रेझेंटेशनवर येऊया. तर कॅनव्हा आपल्याला कसं वापरता येईल? पहा मी होम स्क्रीनवर आहे. नॉर्मल Google Chromeवर गेलेली आहे. नॉर्मल ही Google स्लाईड म्हणजे हे जे आहे, हा इंटरफेस सगळ्यांना ओळखीचा आहे. आपण डायरेक्टली तिथं गेलोय आणि तिथून आपल्याला काय करायचंय, जस्ट कॅनव्हा टाइप करायचे. CANVA. तुम्ही जर मोबाईलवर आहात, तर मोबाईलवर सुद्धा करू शकता. तुम्ही जर लॅपटॉपवर आहात, तर तिथे सुद्धा करू शकता. तिथे गेल्यावर नॉर्मली आता हे तर प्रत्येकालाच येतंय, की आपण जेव्हा कोणतीही नवीन साईट म्हणजे नवीन वेबसाईटवर जातो, तिथे आपल्याला लॉग इन करावं लागतं. आणि आपल्याला लॉग इन करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स येतात. त्याप्रमाणेच इथे सुद्धा तुम्हाला ऑप्शन येणार आहे Canvaवर, की तुम्हाला तिथे लॉग इन करायचंय. समजा आता तुम्ही Canvaवर सध्या आहात, तर आपल्याला इथे प्रथमतः तुम्ही जर नवीन असाल, तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे. अ, तर इथे माझं नाव दिसत असेल तुम्हाला. तर तुम्हाला लॉग इनची प्रोसेस सगळ्यांसाठी म्हणजे अजिबातच असं कोणी नाहीये, की ती नवीन आहे असं नाहीये. एकदम जुनी आहे. आणि प्रत्येकाला तेवढं सगळ्यांनाच येतंय. तर आपण लॉग इन केल्यावर आपल्याला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसतो Canvaचा. तर मगाशी मी एक गोष्ट बोललेली, की प्रत्येक जण वेगवेगळ्या क्रायसिस मधून जात असतो. तर सांगायचं तात्पर्य हेच, की सध्या आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत किंवा वेगवेगळ्या वयोगटाचे विद्यार्थी आहेत, की जे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांचा समकक्ष वर्गात प्रवेश होतो. म्हणजे ते वयानुरूप वर्गात त्यांना प्रवेश दिला जातो. आणि आपल्या ज्या अध्ययन क्षमता जे आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत जाण्यासाठी वर्गातील 100% विद्यार्थी यामध्ये मागे अजिबात नाहीये. म्हणजे माझ्या वर्गाचा पट जर 56 आहे, तर 56च्या 56 विद्यार्थ्यांना मला अ पासून सुरुवात करण्याची गरजच नाहीये. मोजके त्यापैकी 56 पैकी मला 5 भेटतील. एव्हाना 0 पण भेटतील किंवा भेटणार पण नाही. असे पण काही वर्ग आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो किंवा अ, इतर जे हुशार विद्यार्थी आहे, प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळ्या अध्ययन पातळीचे विद्यार्थी असतात. आणि ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी कामं आपल्याला द्यावी लागतात. तर ती कशी आपण स्मार्टली देऊ यावर आपला भर पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. तर त्यासाठी हे टूल खूप छान आहे, खूप लाभदायक आहे. अ, आपण वेगवेगळ्या प्रकारची वर्कशीट तयार करू शकतो. आपण प्रेझेंटेशन तयार करू शकतो. खूप सारी ऑनलाईन आपल्याला कामं असतात. ती सुद्धा आपण चुटकीसरशी या ॲपच्या माध्यमातून किंवा या Canvaच्या माध्यमातून खूप कमी वेळात करू शकतो असं मी म्हणेल. जसं की आत्ता आपल्या समोर आहे, की आपल्याला नवीन काहीतरी क्रिएट करायला लागतं दररोज. तर पहा आपण त्यातूनच canva.com वर जातोय आणि canva.com वर गेल्यावर याचं ॲप सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही ॲप सुद्धा घेऊ शकता. अ, canva.com वर गेल्यावर आपल्याला लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्यावर तुम्हाला
मी परत एकदा पहिल्यापासून सुरू करते. कुणी जर लेट वगैरे जॉइन झालं असेल तर पहा मी इथे गेले आणि इथे जस्ट कॅनव्हा टाइप केलं आणि काही अशा प्रकारे तुम्हाला त्याचा स्क्रीन दिसेल किंवा त्याचा इंटरफेस काही अशा प्रकारे दिसेल. तिथे जाऊन तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यावर मग तुम्हाला पुढे तुमचं काम सुरू करायचंय. तर तुम्ही पाहू शकता की तुमच्या उजवीकडे क्रिएट, होम, प्रोजेक्ट, टेम्पलेट्स, ब्रँड, त्याच्यानंतर खाली क्लासवर्क आहे, ऍप्स आहेत, असे वेगवेगळे ऍप्स आहेत. तर अशा पद्धतीने काही तुम्हाला हे सगळं चित्र दिसतंय. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काम करायचंय. तर आपण जेव्हा विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, म्हणजे कॅनव्हा असा प्लॅटफॉर्म आहे जो कॉर्पोरेट लेवलवर सुद्धा छान प्रकारे वापरला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा वापरला जातो. पण प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट जशा वेगवेगळ्या असतात, प्रत्येक सेक्टरच्या जशा रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात, त्याप्रमाणे आपल्या वर्गाच्याही रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात. जसं की मी पुणे जिल्ह्यामध्ये एका ग्रामीण भागामध्ये माझी शाळा आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये. हा ग्रामीण भाग आहे. पण आपण जर ठाणे जिल्ह्याचा विचार केला, तर पूर्ण ट्रायबल झोन आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे निम्म्यापैकी ट्रायबल झोन आहे आणि ट्रायबल मोडमध्ये काम करताना आपण खूप साऱ्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. तर तेव्हा आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट ह्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक क्लासरूम सेम नाहीये. माझी शाळा, तुमची शाळा वेगवेगळी आहे. माझे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत. तर तिथले कल्याण भिवंडीचे विद्यार्थी हे शहरी भागातील आहेत. जर आपण शहापूरकडे गेला तर तिथे ट्रायबल एरिया खूप आहे. तिथे नेटवर्कची समस्या आहे. त्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येक समस्येला धरून आपण आपलं शैक्षणिक साहित्य निर्माण करू शकतो. त्या जोडीला आपल्या शाळेमध्ये शासनामार्फत पुरवले गेलेले सुद्धा खूप साहित्य आहे. जसं की वाचन पेटी आहे. प्रत्येक शाळेमध्ये जादुई पिटारा आहे. या सगळ्यांचा सर्वसमावेशक वापर आपल्याला करायचा आहे. आपल्याला हून काहीच नवीन करायची गरज नाहीये. म्हणजे घरात आहे सगळं अवेलेबल आपल्या. तरी पण आपण बाहेर जाऊन हे घ्यायचे ते घ्यायचे असं करतोय. त्याची काहीच गरज नाही. घरातच आपण सगळं साहित्य व्यवस्थित शोधलं, तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक कमी खर्चात, कमी वेळेत चांगलं साहित्य उपलब्ध होईल. तर पहा, मला जर शाळेसाठी काहीतरी करायचंय, तर मी पहिली जाते टेम्पलेट्सवर. सगळ्यात पहिल्यांदा मी टेम्पलेट्सवर जाणार. अ, हा टेम्पलेट्स खूप महत्वाचा आहे. हे लक्षात ठेवा. कॅनव्हावर गेलात, तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट केली, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जायचंय टेम्पलेट्सवर. आता इथून पुढे टेम्पलेट्सवर गेल्यावर तुम्हाला इथे फिल्टर दिसतील. फिल्टर म्हणजे आपण जसे वेगवेगळे समजा आपण शॉपिंग करतोय, Amazonवर शॉपिंग करतोय, Flipkartवर शॉपिंग करतोय. तिथे आपण आपले फिल्टर लावतो, की मला काय घ्यायचंय? मग मला हाउस होल्ड आयटम्स घ्यायचेत का? मग माझी प्राइस रेंज काय असेल? अ, मग ते इलेक्ट्रिकल आहेत का? मग मला हेच ब्रँड पाहिजे. समजा मी इलेक्ट्रिकल काही शॉपिंग करते, तर मला फिलिप्सच पाहिजे. जे काय असेल ते. त्याप्रमाणे हे फिल्टर आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे, की तुम्हाला प्रेझेंटेशन हवेत, पोस्टर्स हवेत, Instagram पोस्ट करायच्यात, रिझ्यूम करायचे, डॉक्युमेंट्स तयार करायचे, फ्लेअर्स करायचेत, व्हिडिओ तुम्हाला तयार करायचा आहे, लोगो तयार करायचा आहे, इन्फोग्राफिक करायची, व्हाईट बोर्डवर काम करायचंय. असं खूप काही यामध्ये आहे. तर परत एकदा मी टेम्पलेट्सवर गेले आणि मला सध्या माझ्या वर्गाचा विचार आहे म्हणून मी माझ्या वर्गाशी रिलेटेड काम करते. तर पहा मी इथं एज्युकेशन निवडलं आणि जेव्हा मी इथं एज्युकेशन निवडते, तर पहा खाली लगेच येतात सब्जेक्ट, ग्रेड आणि रिसोर्सेस टाइप. तर सब्जेक्ट मग मी माझा सब्जेक्ट निवडला मॅथ्स. मी माझा मॅथ्स सब्जेक्ट निवडला. पहा होमवर गेलो, मग आपण टेम्पलेट्सवर गेलो. मग मी टेम्पलेट्स मधून एज्युकेशनवर आले. एज्युकेशन मधून मी मॅथ्स निवडला. आणि आता मला मॅथ्सवर आता परत इथं फिल्टर दिसतायत, ऑल फिल्टर्स. मग तुमची ग्रेड निवडा. तुम्हाला कोणत्या इयत्तेचं साधन हवंय. मग समजा मी फर्स्ट ग्रेड निवडली. सध्या मी फर्स्ट किंवा फर्स्ट काढून टाकू. आपण सेकंड ग्रेड निवडूया. सेकंड ग्रेड निवडली. रिसोर्सेस टाइप घ्या. रिसोर्सेस टाइप मध्ये पहा तुम्हाला या प्रकारचे पूर्ण कंटेंट इथे अवेलेबल आहेत. तर तुम्हाला समोर काहीतरी मार्क दिसतोय. सगळ्यांना दिसत असेल समोर काहीतरी मार्क. तर पहा
जेव्हा तुम्हाला जस्ट रिसोर्सेस टाईप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस दिसत आहेत. जसं की वर्कशीट दिसत आहेत तुम्हाला, प्रेझेंटेशन दिसत आहेत आणि त्याच्या पुढे काहीतरी एक आकडा दिसतोय. त्याच्या पुढे काहीतरी तुम्हाला 580 दिसतंय. प्रेझेंटेशनच्या पुढे 160 आहे. म्हणजे इयत्ता दुसरीचे वर्कशीट 580 अवेलेबल आहेत या वेबसाईटवर. प्रेझेंटेशन 160 अवेलेबल आहे. फ्लॅश कार्ड 130 अवेलेबल आहेत. पोस्टर 32 आहे. याप्रमाणे ह्या सगळ्यांची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर मोस्ट ऑफ आपण यूज करतो वर्कशीटसाठी. आपण जर वर्गात काम करतोय तर वर्गात मोस्ट ऑफ आपण विद्यार्थ्यांसाठी वर्कशीट वापरतो. एव्हा आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन द्यायचंय तर आपण प्रेझेंटेशनवर जातो. पण आता आपली रिक्वायरमेंट काय आहे की मला वर्कशीटवर काम करायचंय. मग मी समजा वर्कशीट निवडली. आता पहा, वर्कशीट निवडल्यावर इथे एक वेगळा पण येतोय, माय लँग्वेज ओनली. तो फिल्टर मी यूज नाही करत, मला नको येतो. मग मी टॉपिक निवडते की मला टॉपिक कोणकोणते हवेत. पहा, इयत्ता दुसरीचा वर्ग होता, मी वर्कशीट निवडलेत आणि समजा मी टॉपिक घेतला प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यूचा टॉपिक घेतला. पहा, एवढं सगळं ठीक आहे माझ्यासाठी. आणि मी जर स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल की खूप सारे वर्कशीट माझ्या समोर आहेत. आता प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल की हे वर्कशीट आहेत, ठीक आहे, पण हे सगळे इंग्लिश मधून आहेत. ज्या सेमीच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे. पण ज्या मोस्ट ऑफ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत आपल्या, तर त्यांचं काय? तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यासाठी सुद्धा. हे पूर्ण वर्कशीट तुम्ही तुमच्या एंडने मराठीत कन्व्हर्ट करू शकता एकदम 2 ते 3 मिनिटामध्ये. समजा आता मला ही वर्कशीट आवडलीये, मी हिला यावर क्लिक केलं त्या वर्कशीटवर. पहा, मी ती वर्कशीट जस्ट तिथे गेले आणि एकदाच क्लिक केलं. तर तुम्हाला इथे दिसत असेल प्लेस व्हॅल्यू. ही प्लेस व्हॅल्यूची एक वर्कशीट आली आहे. तिच्या सारख्या वेगळ्या वर्कशीट सुद्धा तुम्हाला असंख्य आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या चित्रांच्या. पण चला, मी ही निवडली आणि फक्त मला काय करायचंय, तुम्ही इथं कस्टमाइज दिस टेम्पलेट म्हणायचे. कस्टमाइज दिस टेम्पलेट म्हटलं की आपल्याला वेगळ्या विंडोवर ते घेऊन जातो. आता इथं कस्टमाइज म्हटल्यावर मी माझ्या पद्धतीने ही कस्टमाइज करू शकते. तर मी ती कस्टमाइज कशी करणार पहा. आता तुम्हाला ओनली अलाउ रिप्लेसिंग कंटेंट, पहा इथे समजा मी लॉक केली तर ती रिप्लेस होणार नाही, किंवा मला जर त्यामध्ये काही बदलायचंय तर मी बदल कसा करू शकते याचं पण आपण सांगू शकतो. आता पहा, समजा मी एडिट करते, मला व्ह्यू करायचंय, म्हणजे मी परत एकदा तुम्हाला दाखवते. आपण इथे आहोत, वर्कशीट मी निवडले आणि समजा मी एखादं वर्कशीट चूज केलं. हे वर्कशीट आपण मगाशी निवडलेलं, मी जस्ट त्याच्यावर क्लिक केलं, कस्टमाइज दिस टेम्पलेट, आणि हे टेम्पलेट कस्टमाइज होण्यासाठी एका नवीन विंडोवर गेलं, काही याप्रमाणे. आता मला काय करायचंय, हे टेम्पलेट कस्टमाइज करायचंय, म्हणजे मला यामध्ये बदल करायचा आहे. तर बदल करण्यासाठी तुमच्या उजवीकडे पहा, इथे डिझाईन आहे, एलिमेंट्स आहेत, टेक्स्ट आहे, ब्रँड आहे, त्याच्यानंतर अपलोड आहेत, टूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. तुम्ही त्याच्याद्वारे सुद्धा याला कस्टमाइज करू शकता, म्हणजे त्यामध्ये बदल करू शकतो. आता पहा, समजा डिझाईन मध्ये आपण ही डिझाईन निवडलेली. आता मला वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स याच्यात ऍड करायचे. समजा मला हे नकोय, मला हे बदलायचंय, मला याचं अॅनिमेशन बदलायचंय, मला त्यामध्ये वेगवेगळे बदल करायचे, तर मी काय करणार? आता पहा, इथं एक समजा मला हे नाव बदलून टाकायचे, मला हे प्लेस व्हॅल्यू वगैरे हे काहीच नकोय. हे नाव मला बदलायचे. आता पहा, मी जेव्हा ह्या नावाला क्लिक करते तेव्हा लगेचच एक पॉपअप विंडो ओपन होती आणि इथे एक पेन्सिलचं चित्र दिसतंय, मॅजिक राईट. इथं कमेंट आहे, हा लॉकचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हे डुप्लिकेट होतंय, हे डिलीट आहे, आणि इथे 3 डॉट्सवर आणखी वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो, त्याच्या अलाइनमेंट वगैरे बदलू शकतो. आता इथं मी मॅजिक
रायटिंग वर गेले आणि जनरेट AI व्हॉइस यावर गेले, तर पहा इथे मला वेगळ्या पद्धतीने, समजा आता मला हे वेगळं हवंय, मी समजा याची भाषा बदलते, समजा मी हिंदी केलं, तर हे इथे बोललं जाईल त्या पद्धतीने. म्हणजे आता मी इथे जर प्ले केलं तर ते मला बोलून दाखवल. हा, एक मिनिट. तर काही अशा प्रकारे ते काय करेल, विद्यार्थ्याला बोलून दाखवल. म्हणजे हे तुमच्या प्रेझेंटेशनच्या बाबतीत सुद्धा तुम्ही लागू करू शकता. पण आता मला हे, समजा एखाद्याला हे टेम्पलेट असंच्या असं वापरायचे किंवा तुम्हाला यामध्ये त्याचं नाव बदलायचंय, आकडेवारी बदलायची, तर ते सुद्धा तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे काय करू शकता, बदलू शकता. त्याच नंतर काही आणखी वेगवेगळे याच्यामध्ये काय आहेत, ऑप्शन्स आहेत, की आपण याच्यावर काय आणखी काय काम करू शकतोय. आता आपण समजा हा नंबर घेतलाय, तर हा नंबर सुद्धा तुम्ही बदलू शकता, की मला समजा वेगळी संख्या घ्यायची आहे, मग मी ती वेगळी संख्या घेतली. तर पहा आता मी संख्या बदलली, 1298 ही संख्या टाकली. मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय, म्हणजे या प्रकारे तुम्ही तुमचं कस्टमाइज करू शकता. आता इथे जर आपण ऍप्स वर गेलो, तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला हे सगळं मिळेल. आता समजा तुम्ही टूल वर गेलात, टूल वर गेल्यावर तुम्हाला याच्यामध्ये आणखी टेबल क्रिएट करायचे, तर मी आणखी याच्यामध्ये काही टेबल ऍड करू शकते, किंवा मला हा टेबल नकोय तर कंट्रोल Z करून मी रिमूव्ह सुद्धा करू शकते. तुम्हाला तुमच्याकडचे मटेरियल जर अपलोड करायचे तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. म्हणजे तुमच्याकडचं काही वर्कशीट आहे तुम्ही तयार केलेले आणि तुम्हाला ते त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने आता तुम्हाला आणखी डिझाईनवर काम करायचंय, वेगवेगळ्या डिझाईनवर काय करायचंय, तुम्हाला काम करायचंय. मग तुम्हाला काय करायचंय, तर पहा, जस्ट तुम्हाला त्यावर काम करायचंय. मग तुम्ही काय करणार, की वेगवेगळ्या मला स्टाईल निवडायच्यात. आता समजा मला असं वाटलं, की मला हे टेम्पलेट्स नकोय. मला समजा माझा सर्च आहे, मला सर्च मध्ये मग आता हे टेम्पलेट्स आवडले, तर मी काय करेल, आपल्याला फार काही नाही करायचं, जस्ट त्याच्यावर क्लिक करून ते लगेचच आपल्याला वापरता येऊ शकते. आपल्याला लगेच वापरायला काय होईल, सोपे जाईल. आता आपण हे बंद करू आणि परत आणखी दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करू. समजा हे झालं मॅथ्सचं. आता मॅथ्स वर आपण जेव्हा कॅनव्हा मध्ये काम करतोय, तेव्हा मी समजा वर्कशीट दाखवल्या. आता मला समजा तयार करायचंय प्रेझेंटेशन, मला प्रेझेंटेशन वर काम करायचंय. मी गेले टेम्पलेट्स वर. तुम्ही जेव्हा टेम्पलेट्स वर जाता तेव्हा तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात आणि त्या रेडीमेड टेम्पलेट्स मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे रेडीमेड ह्याच्यावर काम करता येते. तुम्हाला जर इनोव्हेटिव्ह पद्धतीने तुमचं काही क्रिएट करायचंय, की तुमची डिझाईन क्रिएट करायची, तरी सुद्धा तुम्ही ती क्रिएट करून त्या वेबसाईटवर पब्लिश करू शकता. किंवा प्रत्येक मध्ये किंवा तुम्ही कोणताही ऍप घ्या, त्याच्यामध्ये पेड व्हर्जन असतात किंवा अनपेड असतात. जे अनपेड असतात ते फ्री अवेलेबल असतात. आता यामध्ये सुद्धा पेड व्हर्जन आहेत. पण माझं सांगायचं तात्पर्य हेच, की कॅनव्हा हा एक, मला तरी असा एक प्लॅटफॉर्म वाटतो, की त्याच्यावर पटकन इझिली आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला साहित्य मिळतं. आता समजा मला माझ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा व्हिडिओ दाखवायचा आहे, किंवा एखादा इंग्लिशचं विज्ञानाच्या व्हिडिओवर आपण नंतर येऊ. आपण सध्या मराठी, गणित आणि इंग्लिशवर बोलू. आता मला इंग्रजीवर काहीतरी हवं आहे. समजा मी इथं इंग्लिश ही भाषा निवडली, इंग्रजी ही भाषा निवडली. आता इंग्रजी या भाषेमध्ये मला काय हवंय, मी माझी ग्रेड निवडली, समजा ग्रेड 1 घेतली. रिसोर्सेस टाईप मी घेतलं, समजा फ्लॅश कार्ड घेतले इंग्रजीचे. इथे लँग्वेजचा मुद्दा काही इथे तरी काही गरजेचा नाही, आणि टॉपिक घेतले मी.
तर वोकॅबलरीचा आहे, रिडिंगचा आहे, फोनिक्सचा आहे, अल्फाबेटचा आहे, स्पेलिंगचा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक आहेत. तर समजा मी ग्रामर निवडला. आता पहा, ग्रामर जेव्हा मी निवडतीये तेव्हा आता हा मला थोडा छान वाटला. आता बघा इथे, आणि मी हे कस्टमाइज हे टेम्पलेट केलं. मी जेव्हा हे टेम्पलेट कस्टमाइज करत आहे, हा, तेव्हा काही अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. बघा, हे 2 पेजेस तुम्हाला दिसते आणि तुम्हाला ह्या 2 पेजेसला असंच्या असं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला बदल करायचे असतील तुम्ही करू शकता. आता समजा तुम्हाला एखाद्या शिक्षकाला वाटलं की मला याच्यात माझ्या शाळेचं नाव ऍड करायचंय, असं वाटलं, तर काही नाही, फक्त त्यावर क्लिक करायचं आणि इथे टेक्स्ट मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते, समजा मी ऍड टेक्स्ट बॉक्स केला तर इथे काय झालंय, ऍड टेक्स्ट बॉक्स झालाय. आता मी हा टेक्स्ट बॉक्स काय करते, थोडासा मोठा करते. समजा इथं मी माझ्या शाळेचं नाव दिलं. समजा मला विद्यार्थ्यांना घरी द्यायचे, झेडपी स्कूल पिंपळगाव हे नाव दिलं. याचा मी फॉन्ट बदलला. समजा मी हा फॉन्ट केला, याला अलाइनमेंट दिली, थोडस इंटरॅक्ट केलं आणि मी काय केलं की बाकीच्या याची साईज, प्रत्येकाची साईज काय केली, या सगळ्यांची साईज मला काय करायला लागणार, मला हे माझं नाव बसवण्यासाठी थोडस माझ्या पद्धतीने मॅनेज करायला लागणार. आता समजा हे नाव आहे, याची मला साईज थोडीशी पहिली कमी करावी लागेल. समजा मी ही कमी केली, हे इथं असं बसवलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे जे प्रत्येक चित्र आहे हे थोडस कमी जास्त करू शकता तुमच्या पद्धतीने. याला रॅन्डमली थोडासा आपल्या पद्धतीने आपण वेळ घेऊ शकतो. आणि हे असंच्या असं, समजा एखाद्याला शाळेचं नाव जरी नाही टाकायचं, जसंच्या तसं याची जरी प्रिंट केली, विद्यार्थ्यांना दिली, वर्गात जरी लावली, तरी छान प्रकारे आपण त्याला त्याच्यावर काम करू शकतो. अजून तुम्हाला काही वेगळ्या प्रकारच्या डिझाईन करायच्या त्या सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पहा, इथे एडिटिंगला पण ऑप्शन आहे. समजा मला हा, इथे टेक्स्टचा ऑप्शन आहे. या टेक्स्टच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला फॉन्ट वेगवेगळे मिळतील. त्याच्यानंतर इथे अपलोड्सचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शाळेचे इमेज इथे अपलोड करू शकता. आता इथे टूल्सचं ऑप्शन आहे. इथे पण परत टेक्स्ट येते. मग टेक्स्ट मध्ये सुद्धा तुम्ही आणखी आपल्याला काय हवंय, किंवा एखाद्या याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करायची, हा अॅनिमेट करायचा आहे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्यावर काम करू शकता. हे पेजेस आहेत. आता इथे एक अॅनिमेटेड आहे, म्हणजे अॅनिमेशन मला द्यायचे. समजा मी प्रेझेंटेशनवर काम करते, तर पहा, समजा मी हा, तर काही या प्रकारे प्रेझेंट होतात. तर समजा पहा, मी ही घेतले तर एकदम छान प्रकारे प्रेझेंटेशनवर पण आपण काम करू शकतो वेगवेगळ्या इंटरॅक्टिव्ह पद्धतीने. हे स्क्रॅपबुक त्या टाईप आहे. त्याच्यानंतर काही अशा प्रकारे आपण, म्हणजे याच्यामध्ये खूप सारे टूल्स आहेत. आपल्याला फक्त प्रत्येक टूलला एक्सप्लोर करायचे आणि ते टूल आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला वापरायचे. आता त्याच्यानंतर समजा मी माझ्या पूर्ण वर्कशीटवर काम केलं, किंवा मी आता फ्लॅश कार्ड घेतले, तर हे फ्लॅश कार्ड मी पूर्ण वापरले आणि आता मला हे कसं घेऊ, मी माझ्या हे दिसतंय मला सगळं, पण मी शेअर कसं करू, तर पहा इथे सिम्पल शेअरिंगचं ऑप्शन, सिम्पल शेअर आहे. इथे ओनली यू कॅन ऍक्सेस असं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं, हे पब्लिक करायचं, तर पहा इथे एनीवन विथ दिस लिंक, तुम्ही एनीवन करू शकता. आता मला हे डाउनलोड करायचंय, मी इथे डाउनलोडचा सगळ्यांना ऑप्शन दिसतोय. ही लिंक कॉपी करून अशीच्या अशी सुद्धा तुम्ही तुमच्या को टीचर्सला पाठवू शकता. समजा मला हे डाउनलोड करायचंय, मी जस्ट डाउनलोड म्हटलं, तर इथे बघा तुम्हाला सजेशन्स येतील. तुम्हाला पीएनजी इमेज पाहिजे, जेपीजी पाहिजे, पीडीएफ स्टँडर्ड हवीये, पीडीएफ प्रिंट हवीये, हे व्हिडिओ हे याचा आहे. आता समजा हे फ्लॅश कार्ड होते, मग मी म्हणते की मला पीडीएफ हवीये, पीडीएफ प्रिंट साठी हवीये, ठीक आहे. आता 1 ते 2 पेजेस होते त्यात, बरोबर.
आणि त्यांनी सगळं तुम्हाला सांगितलं की कलर कुठला पाहिजे, काय ते सगळं ऑलरेडी देतायत. आणि मी इथे जस्ट डाउनलोड म्हटलं. तर पहा इथे ही डाउनलोड झाली. काही अशा प्रकारे. हे बघा इथे माझ्या पीसीवर आता ही डाउनलोड होईल. समजा आता ती मी सेव्ह करते आणि तुम्हाला दाखवते की माझ्या पीसीवर ही कुठे आली. पहा आता हा माय कम्प्युटर, हा माझा पीसी आणि इथे मी डाउनलोड्स मध्ये आता ती सेव्ह केलेली फाईल. पहा ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. म्हणजे विदिन फार मी तुम्हाला फक्त समजून सांगत होते म्हणून फार वेळ लागला असेल. पहा हे नाव मी फार एडिट नव्हतं केलं, जस्ट तिथे ठेवून दिलेलं. पण अशीच्या अशी मी 2 मिनिटात माझी पीडीएफ तयार झाली. म्हणजे त्याला वेळ पण नाही लागला आणि जशीच्या तशी मी प्रिंट करू शकते. तिथं तुमच्या शाळेचं नाव टाका. आणखी तुम्हाला त्यात काही बदल करायचे ते करा. पहा आता आपण एक फ्लॅश कार्ड पाहिलं, सॉरी आपण आता फ्लॅश कार्ड पाहिलं आणि एक हे पाहिलं, वर्कशीट पाहिलं. आता आपण जाऊया प्रेझेंटेशनवर आणि मग थोड्या वेळाने परत व्हिडिओवर जाऊ. याच्या कॅनव्हा मधील व्हिडिओ सुद्धा खूप छान आहेत विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीचे. 6वी, 7वी, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अति सुंदर व्हिडिओ आहेत विज्ञानाचे. तर आता मी जाते प्रेझेंटेशनवर की मला प्रेझेंटेशन बनवायचंय. मी गेले टेम्पलेट्सवर. सगळ्यात पहिला महत्वाचं म्हणजे मी गेले टेम्पलेट्सवर आणि जेव्हा मी टेम्पलेट्सवर गेले तेव्हा मी निवडलं प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन निवडल्यावर सॉरी टेम्पलेट्सवर जाऊन पहिल्यांदा मला जायचं एज्युकेशन आणि मग मी जाणार प्रेझेंटेशनवर. मग मला त्याच्यानुसार समजा आता मी विषय निवडला मराठी, सॉरी याच्यात मराठी नसेल. आता आपण निवडूया मॅथ्स आणि मॅथ्सशी रिलेटेड मला पाहिजे प्रेझेंटेशन. तर पहा इथे मी ग्रेड निवडली, ग्रेड 4. त्याच्यानंतर रिसोर्सेस टाईप निवडला प्रेझेंटेशन आणि त्याच्यानंतर मी गेले टॉपिकवर की टॉपिक मला पाहिजे, समजा मी घेतला नंबर्स. ओके, नंबर्सचं मला प्रेझेंटेशन पाहिजे. ठीक आहे, तर काही अशा प्रकारे आले. आता हे प्राईम नंबरचं आहे. मी हे निवडते की ऑल अबाउट प्राईम नंबर्स आणि मी या टेम्पलेट्सला काय केलं, कस्टमाइज केलं. परत मला माझं हे प्रेझेंटेशन काय करायचंय, कस्टमाइज करायचं. बघा 12 स्लाइड यावर तयार केल्या गेल्यात की ज्या ऑलरेडी अवेलेबल आहेत, याच्यावर कोणत्याही प्रकारचा वॉटरमार्क नाहीये. म्हणजे आपण जर ऑनलाईन सर्च करायला गेलो तर खूप, म्हणजे मी जस्ट एक टॉपिक घेऊन पाहिला, पण तुम्हाला इंग्रजी मधला टेन्सचा टॉपिक पाहिजे, त्याच्यावर प्रेझेंटेशन पाहिजे, विदिन 1 मिनिटामध्ये तुमचं प्रेझेंटेशन तयार आहे. समजा मला या स्लाइडवर बदल करायचा आहे. आता इथं ऑल अबाउट प्राईम नंबर. चला इंट्रोडक्शन, टुडे वी आर गोइंग टू लर्न ऑल अबाउट प्राईम नंबर. ही स्लाइड ठीक आहे. मला वाटतंय चला पुढचं, अ प्राईम नंबर इज, त्याची व्याख्या दिली आहे. पुढे फॉर एक्झाम्पल, एक मिनिट, फॉर एक्झाम्पल 7 इज अ प्राईम नंबर. द ओनली फॅक्टर्स ऑफ 7 आर 1 and 7. आता समजा मला इथं हा 7 नकोय, मग मी काय करणार, तिथे त्यावर क्लिक करणार आणि तिथं कोणताही प्राईम नंबर लिहिणार. समजा मी 5 लिहिला, इथे पण मी तो त्या पद्धतीने बदल करणार. म्हणजे समजा मी जसंच्या तसं पण घेऊ शकते, मला काहीच अडचण नाही. पण मला नकोय, मग मी अशा पद्धतीने थोडा का होईना त्यावर बदल करू शकते. आणि तुम्ही पाहू शकता की ह्या किती स्लाइड आहेत प्राईम नंबरच्या. खूप जास्त प्रमाणात स्लाइड्स मला अवेलेबल होतात. मला याच्यामध्ये बदल करायचा आहे, मी बदल करू शकते. आता वर दिसतंय अॅनिमेट, आता इथं मॅजिक अॅनिमेट आहे. आता हे ऑटोमॅटिक अॅनिमेट होऊन जाईल. मला काही करायची गरज नाही. मला फक्त निवडायचे की मला कसं हवंय. बघा मी समजा बोल्ड निवडलं, एलिगंट निवडलं, तर काही अशा प्रकारे ते स्लाइडवर दिसून जाईल. एनर्जेटिक निवडलं, एकदम जेव्हा मी स्लाइड शो करते तेव्हा एकदम प्रॉपर पद्धतीने मला ते हवंय. हँडमेड म्हणजे आपण लिहित नाही का, त्या पद्धतीने सुद्धा हे अॅनिमेट होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमेटेड आहे. आपल्या पद्धतीने, आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार आपण त्यामध्ये बदल करू शकतो आणि लिहू शकतो. आता समजा इथे ड्रॉचा पण ऑप्शन आहे. मला काही ड्रॉ करायचंय, तर ते सुद्धा मी ड्रॉ करू शकते. वेगवेगळे शेप्स आहेत, अगेन टेक्स्ट आहेत. आता मला समजा हे नकोय, हे अचानक मध्येच आलंय,
कंट्रोल झेड करून तुम्ही ते रिमूव्ह करू शकता. त्याच्या आता समजा हा टेबल मध्येच क्रिएट झालाय, मी तो रिमूव्ह करून टाकला, मला तो नको होता. आता मी जे मगाशी अॅनिमेट केलेलं ते मला 12ही स्लाइडला ते पाहिजे, म्हणून मी तिथं काय केलं, अप्लाय 12ही ज्या माझ्या स्लाइड आहेत आता अवेलेबल मी ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते काय झालं, रिमूव्ह झालं, सॉरी ते इम्प्लिफाय झालं, त्यामध्ये सगळ्यांना तोच फॉर्मॅट बसला गेला. तुम्हाला जर प्रत्येक स्लाइडला वेगवेगळं अॅनिमेशन हवंय तर तुम्ही ते वेगवेगळं अॅनिमेशन सुद्धा देऊ शकता. आता समजा हे प्रेझेंटेशन मला काय अजून एक सांगायचं राहिलं की समजा मला माझा काही कंटेंट घ्यायचा आहे, माझ्या समजा माझा एखादा माझ्या कम्प्युटरमध्ये आहे ऑलरेडी एखादा फोटो आणि तो मला इथे टाकायचा, तर पहा मी इथं अपलोड मध्ये गेले आणि अपलोड मधून अपलोड फाईल म्हटले. ऑलरेडी मी भरपूर साऱ्या स्लाइड तिथे अपलोड केल्यात, पण आता मी समजा एखादी नव्याने घेते एखादा फोटो. समजा आता मला हा फोटो हवा आहे, एक मिनिट, हा समजा हा घेतला, आता एक असाच रॅन्डम फोटो आहे तो घेतला मी, तो कुठं इथं आला आणि तो मला माझ्या स्लाइड प्रेझेंटेशनवर ऍड करायचंय. मी त्याला फक्त क्लिक केले, पहा दोनदा क्लिक केलं तो दोनदा आला. मला तो मोठा करायचाय, मी तो फोटो काय केला, मोठा केला. मला तो फ्रंटला घ्यायचाय, मला रिप्लेस बॅकग्राऊंड करायचंय, मी रिप्लेस करू शकते, अलाइन करायचंय, लेअर करू शकते, म्हणजे माझ्या पद्धतीने मी तो टाकू शकते. मला आता नकोय, मी काढून टाकला. आता माझं प्रेझेंटेशन एकदम रेडी झालंय आणि मला ते वापरायचे. सिंपल मी शेअर करू शकते, मला इतर कुणाबरोबर शेअर नाही करायचं, अलाऊ ओनली यू कॅन ऍक्सेस असं पण करू शकता, किंवा एनीवन विथ दिस लिंक. मी एनीवन विथ दिस लिंक केलं आणि मी लिंक थ्रू सुद्धा, आता समजा प्रेझेंटेशनवर काम करताना नेहमी आपण ग्रुपमध्ये काम करतो, समजा माझ्यासोबत एखादा शिक्षक आहे, तर त्यांना मला ऍड करायचे किंवा सोबत आम्हाला काम करायचंय, तर मी ते सुद्धा करू शकते. आता समजा मी माझ्याच, आता समजा हे माझंच अकाउंट आहे, समजा ह्या सरांना मी हे शेअर केलं तर त्यांना ती नोटिफिकेशन जाईल आणि सोबत आम्ही दोघं एका सेम प्रोजेक्टवर काम करू शकू. थोडक्यात सोबत सुद्धा आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारे काम करता येईल. इथे फाईल म्हणून त्याचं नाव आहे, तर समजा याचं नाव मला बदलायचंय, मला माझं नाव टाकायचंय, मी ते माझं नाव टाकलं. त्याच्यामध्ये इथून सुद्धा मी डाउनलोड करू शकते, जसं मी मगाशी शेअर सांगितलं. मला ते ट्रॅश मध्ये टाकायचंय, मी ते टाकू शकते. मला त्याचा वेगळी फाईल करायची करू शकते. म्हणजे तुम्ही जेवढे ऑप्शन वापराल, जेवढे ऑप्शन तुम्ही सर्च कराल, तेवढं तुम्हाला, आता पहा मगाशी मी फाईलचं नाव बदललं तर इथं ह्या माझ्या फाईलचं नाव आलं. आता मी ही शेअर फाईल केली आणि तुम्ही सोबत काम केलंय हे इथं दिसून पण आलं की ही दोघांमध्ये फाईल शेअर झालेली आहे, दोघांनी यावर काम केलंय. मला त्यांना एडिटचा ऍक्सेस द्यायचा असेल तर मी एडिटचा ऍक्सेस देऊ शकते. मला असं समजा मला एडिटचा ऍक्सेस त्यांना नाही द्यायचा, फक्त व्ह्यूजचा द्यायचा आहे. समजा ते कोणते ऑथॉरिटी असतील, अधिकारी वर्ग आपल्या बरोबर काम करत असतील, त्यांना फक्त व्ह्यूजचा ऍक्सेस द्यायचा आहे आपल्याला, तर आपण फक्त व्ह्यूज म्हणजे ते त्यांचे सजेशन सांगणार की तुम्ही यामध्ये हा बदल करावा, तेव्हा आपण त्यावेळी त्यांना फक्त व्ह्यूचा ऍक्सेस देऊ शकू. आणि सिम्पली मला हे डाउनलोड करायचंय, मी डाउनलोड करू शकते. आता पहा इथे पीडीएफ ने डाउनलोड होईल, मला पीपीटी हवी आहे, पण मला पीडीएफ नकोय म्हणून मी पीपीटीचा ऑप्शन निवडला आणि मी जस्ट डाउनलोड म्हटलं तर ते डायरेक्टली डाउनलोड होतं. आणि इथं आता पहा इथे डाउनलोड झालं ते, मी परत इथं सेव्ह म्हणते आणि माझ्या कम्प्युटरवर ते कुठे आले ते तुम्हाला दाखवते. आता पहा इथे हे पीपीटी म्हणून आलं, कारण मी पीपीटी म्हणून सेव्ह केलेलं. मगाशी मी ती डॉक्युमेंट पीडीएफ म्हणून जनरेट केलेली, म्हणजे आता इथून सुद्धा मला काम करता त्यावर येऊ शकतं. समजा मला कॅनव्हा इतकं हँडी नाही वाटत आहे, तर मी इथून सुद्धा त्याला ऍक्सेस एडिट करू शकते. अशा प्रकारे समजा इथं मला वाढवायचे काही मी लिहिलं, आता पहा याचं समजा मी प्रेझेंटेशन केलं, तर काही अशा प्रकारे त्याला मी देऊ शकते. तर असं झालं हे प्रेझेंटेशनवर काम. तर आपण परत जाऊया
ओके. आता आपण परत मेन कॅनव्हावर आलो. म्हणजे इथं तुम्ही फक्त मी सध्या तुम्हाला फक्त एज्युकेशनल यूज सांगतेय त्याचा. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे यूज त्याचे करू शकता, तुम्हाला जसं करायचंय तसं. परत मी गेले टेम्पलेट्सवर. टेम्पलेट्सवर गेल्यावर मी गेले एज्युकेशनवर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी म्हटलेलं की सायन्सचं खूप छान मटेरियल आहे आता अवेलेबल आहे. आता मी सायन्सवर गेले. सायन्सवर गेल्यावर इथे परत खाली फिल्टर आले. आता मी ग्रेड निवडली समजा 7th. 7th ग्रेड निवडून मी रिसोर्सेस टाईप निवडला व्हिडिओ. आता व्हिडिओ निवडल्यावर मी टॉपिक निवडला, समजा आपण अर्थ घेऊ, अर्थ स्पेस किंवा हा वेगळा ठीक आहे, अर्थचा घेऊ किंवा हिस्ट्री, अर्थ, असे 2-3 टॉपिक घेऊ. वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल आपल्याला इथे सापडेल. सॉरी, ग्रेड 6 रिसोर्सेस टाईप व्हिडिओ. टॉपिक आपण बाजूला ठेवू, टॉपिक खूप आहे याच्यात. आता बघा इथे तुम्हाला टॉपिक दिसतोय ब्रेन. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, असे हे टॉपिक खूप छान आहे त्यामध्ये. आता समजा मी ब्रेन निवडला आणि हे कस्टमाइज टेम्पलेट केलं, तर पहा ब्रेनचं छान प्रकारे एक व्हिडिओ, मी व्हिडिओ निवडला म्हणून हा व्हिडिओ आलाय. पहा मी जर याला प्ले केला तर काही अशा प्रकारे तो दिसेल. त्याला आवाज पण आहे, पण शेअरिंग मध्ये आता मी आवाज नव्हता घेतला. तर ब्रेनचं द ब्रेन, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतील की ब्रेन मध्ये काय काय आहे, कसं कसं आहे. म्हणजे हा इतका इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ आहे की हा जर स्वतः मी जरी तयार करायला घेतला तरी मला 1 दिवस लागेल. कम्प्लिटली 1 दिवस लागेल मला हा व्हिडिओ तयार करायला एकटीला. तरी पण इतका इफेक्टिव्ह नाही होणार, म्हणजे भरपूर वेळ जाईल. पण हा आपल्याला रेडीमेड वापरायला मिळतोय आणि वर्गात आपण छान प्रकारे वापरू शकतो. पहा यांनी प्रत्येक पार्ट सांगितले. फोटोसिंथेसिसचं खूप इंटरॅक्टिव्ह याच्यामध्ये व्हिडिओ आहे. आता पहा हा मी शेअर केला आणि हा डायरेक्ट डाउनलोडला टाकते. मला अजिबात याच्यात बदल नकोय. आता पहा याची क्वालिटी पण दाखवते, हे HD मध्ये पाहिजे, MP4 मध्ये पाहिजे, कशामध्ये पाहिजे. शेअर आणि डाउनलोड. आता डाउनलोड म्हटल्यावर तो लगेच डाउनलोडिंगला मला अवेलेबल झाला. व्हिडिओ डाउनलोड व्हायला थोडासा वेळ घेतो. याच्यासाठी प्रत्येकाला इंटरनेटची आवश्यकता 100% आहे. पण आपण बऱ्यापैकी आता हँडी झालो इंटरनेट वापरायला, किंवा सगळ्यांना बस तेवढ्या प्रमाणात इंटरनेट पुरेसं असतं. समजा तुमची शाळा ट्रायबल झोन मध्ये आहे, तिथे इंटरनेट नाहीये आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो टॉपिक शिकवायचा आहे, तर तुम्ही तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये घरी डाउनलोड करू शकता आरामात आणि वर्गात जाऊन एकदम आरामात तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकता. पण जिथं जिथं आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो तिथं तिथं मला हे सांगायला, म्हणजे म्हणजे हे प्रत्येक जण तसं वर्गात नाहीच करत, पण मोस्ट ऑफ वेळेला काय होतं की आपण जेव्हा स्मार्ट क्लासचा वापर करतो, की तंत्रज्ञान मला शाळेमध्ये वापरायचंय, मोस्ट ऑफ ठिकाणी जस्ट पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ प्ले केले जातात. पण फक्त व्हिडिओ प्ले करून फायदा नाही. ते व्हिडिओ आपण जेव्हा प्ले करतो तेव्हा वेळोवेळी ते व्हिडिओ मध्ये स्टॉप करून विद्यार्थ्यांना ते एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. आता समजा हे पार्ट आहेत ब्रेनचे, तर हे प्रत्येक पार्ट आपण तिथं थांबून विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे. तरच मग आपला क्लास 100% होतो. म्हणजे पहिलं जे वाक्य मी वापरलेलं की टेक्नॉलॉजी शिक्षकांना नाही रिप्लेस करू शकत. यामुळेच नाही रिप्लेस करू शकत की रोबोट नाही विद्यार्थ्यांना शिकवू शकत, त्याला भावना नाही कळत विद्यार्थ्यांच्या. त्याप्रमाणे निस्ताच व्हिडिओ लावलाय मग विद्यार्थ्यांना 100% नाही कळणार. म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओ हा थांबवला पाहिजे. आता पहा हा व्हिडिओ सेव्ह झालाय. कुठे सेव्ह झालाय आपण पाहू. सॉरी, हा सेव्ह होतोय आणखी पूर्ण नाही झाला.
तुम्ही पाहू शकता हे निम्म झाले, पण त्याला थोडासा वेळ लागेल. आपण तोपर्यंत दुसऱ्या पार्टवर जाऊ. हा सेव्ह झाला की मी सगळ्यांना माझ्या डेस्कटॉपवर दाखवल. तर आपण परत एकदा थोडंसं रिवाइज करूया सगळं. तोपर्यंत आपला व्हिडिओ पण तयार होईल. पहा गुगलवर गेले आणि मी जस्ट कॅनव्हा टाईप केलं. मी जेव्हा कॅनव्हा टाईप केलं तेव्हा मला सगळ्यात प्रथम लॉग इन करायचं होतं. मी लॉग इन केलं आणि नंतर माझं काम शाळेशी रिलेटेड होतं. म्हणून मी कुठे गेले टेम्पलेट्सवर गेले. टेम्पलेट्सवर गेल्यावर नंतर मी गेले एज्युकेशनवर. एज्युकेशनवर गेल्यावर मी माझ्या रिक्वायरमेंटनुसार माझा विषय निवडला. जसं की समजा मी निवडला म्हणजे इथे विषय पहा इथे सोशल स्टडीज, डिझाइन, व्हिज्युअल आर्ट, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश असे वेगवेगळे विषय आहेत. समजा मी इंग्लिश निवडला. त्यानंतर परत मला खाली फिल्टर आले वेगवेगळे. मी माझी ग्रेड निवडली. नंतर मी माझा रिसोर्सेस टाइप निवडला आणि डन. टॉपिक निवडायचा असेल तर मी निवडू शकते. समजा मी रीडिंग हा निवडला की इयत्ता आणि मग मला हे आवडलं. हे टेम्पलेट्स आवडलं. समजा मला कस्टमाइज करायचंय म्हणून मी कस्टमाइज वर गेले आणि सिंपल मला तिथून माझ्या रिक्वायरमेंट नुसार मी कस्टमाइज करू शकते आणि हवं तसं सुद्धा मी घेऊ शकते. आणि याच्यात मला एडिट करायचंय. मी एडिटिंग वर गेले आणि मी एडिट केलं. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे आपण यावर काम करू शकतो. तर आपण अशा पद्धतीने आपले व्हिडिओ तयार करू शकतो, आपलं प्रेझेंटेशन तयार करू शकतो. किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारे आपण याला रंगवू शकतो. म्हणजे थोडक्यात माझ्या मनाची मला जशी हवी आहे तशी मी माझ्या आवडीची डिझाईन यामध्ये या टूल्सच्या माध्यमातून करू शकते. म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत याच्यात, की मला ऑडिओ टाकायचंय तर मी ऑडिओ करू शकते. व्हॉइस द्यायचा आहे. हा एक नवीन फीचर ऍड झालाय एआय व्हॉइस. म्हणजे माझी आता शेअर स्क्रीन करताना ऑडिओ नाही शेअर झाला माझ्याकडनं. पण इथे तुम्हाला एक लेडीजचं चित्र दिसतंय. हा आपला व्हिडिओ पण तयार झाला. आपण चालू चालू लगेच व्हिडिओ पाहू. पहा द ब्रेन हा व्हिडिओ इथे माझ्या कॉम्प्युटरला आला. याला ऑडिओ सुद्धा आहे आणि हा 1 मिनिट 50 सेकंदाचा व्हिडिओ आहे. पण एकदम छान प्रकारे एक्सप्लेन केलेला व्हिडिओ आहे. म्हणजे मी जस्ट घेतलाय तो व्हिडिओ. बाकी मी याच्यावर काहीच काम केलेलं नाही. हा हा अशा पद्धतीने म्हणजे हाच व्हिडिओ तुम्ही 2-3 सेकंद म्हणजे रोज तुम्ही 4-5 जरी व्हिडिओ घेतले, तुमच्या पेन ड्राईव्हला सेव्ह केले, तुम्ही लगेच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना दाखवू शकता. ठीक आहे. आता हे व्हिडिओचं क्लिअर झालं, की हे सगळं मटेरियल इथे जरी अवेलेबल असलं आणि ऍक्सेस वेगळा असा तुम्हाला काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही, की कोणतं मेमरी कार्ड घ्यायला लागते, मग त्याच्यात साठवायला लागते, मग ते मटेरियल आउटडेटेड झाल्यावर ते कट करायला लागते. काही नाही, माझ्या रिक्वायरमेंट नुसार मी घेतलं, माझ्या रिक्वायरमेंट नुसार मी डिलीट केलं. आता पहा हे जे होतं याच्यावर सुद्धा आपण काय करू शकतो, काम करू शकतो, की मला हे पूर्ण बोलून दाखवलं गेलं पाहिजे. तर इथे वेगवेगळ्या भाषा आहेत. हिंदी पण आहे. समजा मी इथं हिंदी निवडलं आणि अ, मला स्त्रीचा आवाज हवाय किंवा मला पुरुषाचा आवाज हवाय, तर मी इथं फक्त क्लिक करायचं. पहा हे गोल फिरतंय ते लगेच तिथं बोलून दाखवणार. म्हणजे हा एआय व्हॉइस जनरेटर सुद्धा आलाय. अशाच प्रकारे वेगवेगळे तुम्हाला फीचर्स इथे आहेत. हे इमेजच्या रिलेटेड आहेत, व्हिडिओजच्या रिलेटेड आहेत. पण हा व्हिडिओ नाहीये म्हणून इथं नॉट अवेलेबल आलंय. इथं ॲप्सवर गेलात तर आणखी वेगवेगळे ॲप्स किंवा तुम्हाला काही दिसतील, की तुम्हाला आणखी काय करायचंय. मला याच्यावर आणखी हे काम करायचंय. आता इथं प्रोजेक्टवर गेलात तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड आणखी कोणते किंवा तुमचे जे जुने प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला दिसतात. टूल्सवर गेल्यावर तुम्हाला अगेन त्याच्यामध्ये बदल करता येतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं छान प्रकारे हे काम करू शकता आणि हे ॲप वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. जे आहे रेडीमेड तुम्ही त्याला सुद्धा घेऊ शकता. समजा तुम्हाला
त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही तो बदलही करून वापरू शकता. जसंच्या तसं वापरलं तरीही कोणतीच अडचण येत नाही जेव्हा आपण एखाद्या एज्युकेशनल कंटेंटसाठी वापरत असतो. अ, तर काही अशा प्रकारे मी माझ्या वर्गात कॅनव्हा वापरते. आणि तुम्हीही तुमच्या वर्गात त्याच पद्धतीने वापरा. तर जेव्हा आपण काम करतो शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येतात, वेगवेगळ्या समस्या येतात. पण प्रत्येक वर्गाची जशी रिक्वायरमेंट वेगळी असते, तशी प्रत्येक समस्येवर सोल्युशन पण असतं. तर माझ्या वेगवेगळ्या समस्यांचं मला हे उत्तम सोल्युशन मिळालेलं, की जे कमी वेळामध्ये आणि जास्त लाभदायक आणि हा एक महत्त्वाचा म्हणजे हा एक OER रिसोर्सेस आहे. तर एकदम छान प्रकारे आपण वापरा आणि सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. तर माझं सेशन बऱ्यापैकी 1 तास आपण कव्हर केलेला आहे दिलेल्या वेळेनुसार. तर आपण मला संधी दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ओके. धन्यवाद मॅडम. ग्रेट. खूप छान सादरीकरण झालं. मित्रांनो, जवळपास गेले पाऊण ते 1 तास मॅडम आपल्याशी कॅनव्हावर अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन स्पष्ट अस्खलित भाषेमध्ये आणि सुंदर अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. खूप छान. मला असं वाटतं की आपण आपल्या वर्गामध्ये आता शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करत आहोत. जमत नसेल तर शिकून आपण त्यावर काम करत आहोत. त्यामुळे त्यासाठी कॅनव्हाचा वापर अगदी वर्कशीट बनवण्यापासून असो, हे स्वतः आपण करू शकतो. इतकंच नाही तर वर्कशीटच्या बरोबर आपल्याला प्रेझेंटेशन करायचं असेल, काही व्हिडिओज बनवायचे असतील, काही पॅम्पलेट्स बनवायचे असतील, विविध प्रकारांसाठी आपण कॅनव्हाचा सुंदर वापर करू शकतो. अगदी एआयचा सुद्धा या ठिकाणी वापर करता येऊ शकतो. तर आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं मटेरियल तयार करण्यासाठी खूप चांगलं असं कॅनव्हाचा वापर आपण करू शकतो. खूप छान पद्धतीने मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की आजच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचं महत्त्व किती आहे ते. तर मी मॅडमना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांना एक प्रश्न विचारण्यासाठी किंवा काही शंका असेल, तर कॅनव्हाबाबत आपल्याला त्या मनामध्ये काही शंका असेल किंवा काही सुचवायचं असेल, तर निश्चितपणे आपण या ठिकाणी आपण सुचवावं किंवा काही प्रश्न विचारावेत, काही शंका असतील तर विचारावेत. सर्वांसाठी 5-7 मिनिटं आपण हे सत्र खुलं करतोय. कुणाच्या मनामध्ये काही कॅनव्हाविषयी शंका असतील, हे सत्र आपल्याला YouTube लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. जेव्हा आपल्याला मनामध्ये शंका येईल, त्यावेळेला निश्चितपणे आपण हे सत्र पाहू शकणार आहोत. पण तरीही आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. ओके. मला असं वाटतं की मॅडमनी इतकं स्पष्टपणे आणि इतकं सोप्या शब्दांमध्ये सादरीकरण केलेलं आहे की आपल्या सगळ्यांना याविषयी निश्चितच खूप क्लॅरिटी आणि स्पष्टता आलेली असेल. मृणाल मॅडम आपण अतिशय सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये सादरीकरण केलेलं आहे. मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातील आमच्या सर्व शिक्षकांसाठी चौधरी सर आपला माईक म्यूट झालाय. हॅलो. मला असं वाटतं की अनम्यूटचा प्रॉब्लेम सगळ्यांना काहीतरी येतोय. एकच मिनिट आपण थोडं एक एक काही क्षण थांबूया. आपण तो प्रॉब्लेम क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. म्यूट करून बोलू शकता सर सर्व. सर्वांना विनंती आहे की आपल्याला काही शंका विचारायच्या असतील, वाटतं अनम्यूट न होता आल्यामुळे हॅलो सर. आपल्याला अडचण येत हॅलो. असतात. आपण विचारला शकतो आपण. येस 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 सर. येस सर. दिनेश सर. हा सर बोला. चौधरी सर सर धन्यवाद. चौधरी सर सर बोला. आपण जे मी पालक वर्ग आहे एनआरसी शाळेतून. येस येस बोला सर. बोला सर. हा 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 सर आपण जी माहिती दिलात ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक उत्कृष्ट माहिती आहे मॅडमने पण दिलेली. पण येस यामध्ये येस. पालकांचा सहभाग काय आहे? हा 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 हो
निश्चित निश्चित यामध्ये पालकांना आपण यासाठी सर सहभागी करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून शिक्षण हो. क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही नवीन संकल्पना येत आहेत तर त्या आपल्या शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर पालकांपर्यंतही पोहोचल्या तर कदाचित काही पालक यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या अशा प्रकारचं सहकार्य करू शकतील की या पद्धतींचा वापर कसा करायचा किंवा विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं यासाठी आपण पालकांना यामध्ये आपण सहभागी करून घेतोय. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल सर धन्यवाद सर. Yes, आपण yes, जी नक्की. योजना राबवली आहे त्याबद्दल मी पालक वर्गाच्या वतीनं आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि Yes, yes. एक उत्कृष्टपणे ही पार पाडावी हीच अपेक्षा बस. थँक्यू नक्कीच सर. नक्कीच नक्कीच धन्यवाद सर. मला पालक म्हणून आपण या ठिकाणी जॉईन झालेले आहात. आपण शंकाही विचारलीत. मी सगळ्यांच्या वतीनं आपण मनापासून धन्यवाद देतो. आपण अनेक पालकांना आपल्या परिचयातील सांगू शकता की दर शनिवारी आणि या प्रकारची सत्र होतात. बुधवारी आणि गुरुवार आणि शनिवारी 3 दिवस ही सत्र होत आहेत सध्या आपल्याकडे याच वेळेमध्ये. तर निश्चितपणे पालक जर सहभागी झाले तर आपल्याला फायदा होऊ शकेल. नक्कीच सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अजून कोणाला काही शंका विचारायची असेल तर कृपया विचारा. येस, येस. सर्वजण अनम्यूट करू शकतात मला असं वाटतं आता. तर कोणाला काही शंका जर विचारायची असेल तर निश्चितपणे आपण विचारू शकता. शंका विचारा किंवा आपला या झालेल्या सत्राबद्दल काय अभिप्राय Yes, yes. द्यायचा असेल ते पण देऊ शकता. बराच वेळ नक्की. अनम्यूट होता येत नव्हतं त्याच्यामुळे कदाचित बोलता आलेलं नाही लोकांना. येस येस सर. येस सर. नक्कीच नक्कीच नक्कीच. कोणाला बोलायचं असेल अ, माझ्याकडनं ट्रान्सलेटचा भाग राहून गेला. हा हा मॅडम. खूप महत्वाचा भाग होता तो. मी सुरुवातीला सांगितलं आणि ओघात तो राहून गेला. तर नाही, पहा, नाही, जस्ट आपल्याला त्यावर क्लिक करायचंय आणि इथे तुम्हाला ट्रान्सलेट आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं की इंग्लिश आहे आणि ते गणिताच्या विषयामध्ये की ते मला मराठीत करायचं. समजा ही इंग्लिशची वर्कशीट आहे. पहा, मी ट्रान्सलेट निवडलं इथे आणि लँग्वेज मला निवडायची आहे फक्त. आता पहा, इथे भरमसाठ लँग्वेज आहेत. समजा आता मराठी आहे का नाही आपण शोधूया. हा, मराठी आहे. चला, मी मराठी निवडली. ट्रान्सलेट पेजेस, किती पेजेस ट्रान्सलेट करायचे ते विचारते. आता समजा मी आणि ट्रान्सलेट म्हटलं की सगळेच मला पेज ट्रान्सलेट पाहिजेत ऑल आणि डन म्हटलं तर हे लगेचच काय होऊन जातं, एआय थ्रू ट्रान्सलेट होऊन जातं. एवढंच सांगायचं होतं. ठीक आहे. हॅलो हॅलो. हा निकम सर बोला. काय सुचवायचं हा किंवा काय सर, बोलायचं? नाही सुचवायचं नाही सर. मी एनआरसी शाळेतून निकम सर बोलतोय. आम्ही सुद्धा हा, बोला. न्यूज लेटर वगैरे तयार करतो याच्यावर कॅनवा वरती ग्रेट ग्रेट आणि ग्रेट. काही व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहेत. हा हा आता हा मी व्हेरी गुड. शेअर करायला जर मिळालं असतं तर मी माझे न्यूज लेटर केले असते शेअर. ओके ओके ओके. करू शकतो का मी? निश्चितपणे. नाही, तुम्ही जर हे दिलं तर मी करू शकतो. नेक्स्ट कारण नेक्स्ट बनवलेत मी. नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट सेशन मध्ये. चालेल चालेल सर. मग हा येस. चालेल. नक्कीच, कारण मी भरपूर न्यूज लेटर वगैरे पूर्ण वर्षभराचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात ना, पूर्ण ओके. याचे न्यूज लेटर बनवलेले आहेत आणि छान बनवलेत. म्हटलं आणि नक्कीच मला सर. खूप आवडलं हे सेशन जे आहे ना, खूप आवडलं. त्याच्यातून मला आता Yes. पुढे अजून शिकायला मिळणार आहे. म्हणून Great, मॅडमांनी great. खूप छान माहिती दिली आणि खरंच आवश्यक आहे ते आपल्याला, म्हणजे शिक्षकांसाठी तर खूपच नक्कीच छान आहे ते. नक्कीच सर. खूप आपण हा सर. स्वतः वापरून पाहिलं त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या पुढील हो हो, सत्रामध्ये वापरलंय मी. आपण- 1 वर्ष झालं सर. मी म्हणजे सुरुवातीला शिकायला जरा वेळ गेला, पण Yes. खूप छान आहे. म्हणजे आपल्या नक्कीच. याच्यानुसार कलर वगैरे, चित्र वगैरे सगळं चेंज Yes, करू शकतो. yes, 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 आपण yes, yes. लिहिलेलं सगळं बदल करू शकतो. Yes, तर yes. थँक्यू सर. हा, मला बोलायला तुम्ही निकम सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल सर. थँक्यू सर. थँक्यू. मित्रांनो, यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपले जिल्हा शिक्षण अधिकारी माननीय बाळासाहेब राक्षे साहेब हे सातत्यानं म्हणजे मला वाटतं या 32 सत्रांमध्ये प्रत्येक पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्या सोबत असतात. एक एनर्जेटिक, एक आत्मविश्वास वाढवणारा आणि सातत्यानं 32 सत्र म्हणजे जवळपास 8 महिने आपण सोबत आहोत आणि प्रत्येक सत्रामध्ये माननीय साहेब आपल्या सोबत सगळ्यांच्या सोबत पूर्ण वेळ असतात आपल्या व्यस्त वेळेत असून सुद्धा. मी माननीय साहेबांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वांना माननीय नमस्कार. आवाज येतोय माझा चौधरी सर? हा साहेब आवाज येतो आपला आवाज येतो. हा, सर्वांना नमस्कार. प्रथमतः आजच्या सत्रामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि कॅनवाच्या माध्यमातून आपल्याला चांगले प्रेझेंटेशन्स, चांगल्या स्लाइड्स आणि आपण आपला पाठ, आपला लेसन हा अधिक इफेक्टिव्ह आणि विद्यार्थी स्नेही
चाइल्ड फ्रेंडली कसा करता येईल या अनुषंगाने आपण काय काय टीचिंग एड्स याच्या माध्यमातून तयार करू शकतो, काय काय प्रिपरेशन आपल्याला करता येईल. तर टीचिंग लर्निंग मटेरियल अधिक चांगलं इफेक्टिव्ह होण्याच्या दृष्टीने आपल्याला या कॅनवा प्लॅटफॉर्मचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबत मृणाल मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट प्रेझेंटेशन आपल्याला दिलेलं आहे. यापुढे पण आपल्याला जेव्हा केव्हा याच्यामध्ये काही मदत मार्गदर्शन लागेल तर त्यावेळेला त्या निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करतील. याशिवाय त्यांच्या शाळेमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने तंत्रस्नेही अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवतातच. त्यांना अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळा आजचं सेशन खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्याला समोर प्रेझेंट केलं. या माध्यमातून आज जे पार्टिसिपंट होते नियर अबाउट 130 पार्टिसिपंट होते सुरुवातीला. तर या सगळ्यांना मला वाटतं एक चांगला प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळेल. निकम सरांनी पण त्यांचा अनुभव याच्यामध्ये शेअर केला. तर मला वाटतं आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला तंत्रस्नेही तंत्र अवलंबल्याशिवाय पर्याय नाही नेक्स्ट कालावधीमध्ये. तर याचा निश्चितपणे याच्यामध्ये उपयोग होईल आणि दिशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर शनिवारी हे जे कृतींचा शनिवार सत्र घेत असतो या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापनाची दिशा ही अधिक अचूक आणि सुस्पष्ट होत जाईल. तर आजच्या या सत्रामध्ये मृणाल मॅडम आपण अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं. आपण याच्यावर खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा टेक्नो बेस ॲक्टिव्हिटीज आणि टीचिंग एडच्या संदर्भामध्ये आमच्या शिक्षकांना निश्चित आपली मदत होईल. त्याबद्दल आपले जिल्हा परिषद ठाणेकडून मनापासून धन्यवाद. आजच्या सत्रामध्ये भरत वेखंडे, नेहमीप्रमाणे चौधरी सर, देवदत्त शिंदे, आमच्या आशिषजी झुंजारराव, आपण सर्वजण या प्रिपरेशन या सगळ्या सत्रांची करत असतात. जवळपास आता 32 आपण सत्र पूर्ण केलेली आहेत आणि आपल्या जिल्हा परिषदेला ठाणे जिल्हा परिषदेला 100 दिवस कार्यक्रमामध्ये जो काही गुणांकन प्राप्त झालं आदरणीय शिव सरांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्या दिवशी सरांनी पण याचा विशेष उल्लेख केला की दिशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचवण्यास मोठ्या प्रमाणावर मुलाची मदत झालेली आहे. जवळपास विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरामध्ये दुपटीने वाढ झाल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. याच्यामध्ये आपण AI चा वापर केलेला आहे आणि मृणाल मॅडम यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कॅनवा प्लॅटफॉर्मवर पण आपल्याला AI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारचे अध्ययन अनुभव देण्यासाठी आपण प्रिपरेशन ही करू शकतो. तर मला वाटतं आजचं सत्र निश्चितच खूप फलदायी असणार आहे. यूट्यूबला हे आपल्याला सत्र अवेलेबल असेल. आज ज्यांना जॉईन होता आलं नाही त्यांनी याचा निश्चितपणे लाभ घ्यावा. मॅडम आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. थँक्यू. थँक्यू धन्यवाद व्हेरी मच सर. धन्यवाद तुमचं नेहमीच मार्गदर्शन मिळत राहिले. सांगायला सगळ्यांना आवडेल की सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तालुक्यामध्ये कोविडच्या काळामध्ये खूप छान काम झालं. तेव्हा सरांचं मार्गदर्शन सर्व तालुक्याला लाभलेलं आणि तदनंतर ही लाभत असतं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद मॅडम. मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण पुढील समारोप करावा. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. कृतींचा शनिवार या 32व्या सत्रामध्ये आज उपस्थित राहून मृणाल मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कॅनवाचा वापर करून विद्यार्थ्यांना जे काही अध्ययन अध्यापन पद्धती आहे त्यामध्ये कशा पद्धतीने आपण अधिक सुटसुटीत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्ययन करू शकतो याबाबत खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी मॅडमचे जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय राक्षे साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक, हे देखील कायमच सर्व शिक्षक मंडळी यांच्या पाठीशी असतात. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना